नेक्स्ट आपला जो पुढचा पॉईंट आहे तो इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अन इलेक्ट्रिक डायपोल. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अन इलेक्ट्रिक डायपोल याच्या आधीचा असणारा जो पॉईंट आहे तो पॉईंट आपण कोणता पाहिलेला होता तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ पॉईंट चार्ज. ओके. सो आता जो आपण पॉईंट पाहणार आहोत तो आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अन इलेक्ट्रिक डायपोल. सो व्हॉट आर द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल. काय आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल. So we have already studied electric and magnetic dipoles in 11th standard. So here figure shows an electric dipole AB. या ठिकाणी असणारी जी फिगर आहे ती फिगर आपल्याला डायपोल AB आपल्याला दिसतात. कन्सिस्टिंग ऑफ टू चार्जेस की ज्याच्यामध्ये दोन चार्जेस आहेत. एक आहे चार्ज प्लस क्यू आणि दुसरा आहे चार्ज मायनस क्यू अँड विच इज सेपरेटेड बाय ए फायनाइट डिस्टन्स ट्वाइस एल की जे ट्वाइस एल इतक्या डिस्टन्सनं सेपरेट केलेलं आहे. सो इट्स डायपोल मोमेंट इज पी बार. सो मॅग्नेट्यूड ऑफ पी इज इक्वल टू पीचं असणारं जे मॅग्नेट्यूड आहे ते काय आहे तर पी इज इक्वल टू चार्ज इंटू इट्स डिस्टन्स दॅट इज ट्वाइस एल. सो विच इज डिरेक्टेड फ्रॉम मायनस क्यू टू प्लस क्यू. त्याची असणारी जी डिरेक्शन आहे ती कुठून कुठं आहे बघा मायनस क्यू टू प्लस क्यू ही त्याची काय आहे डिरेक्शन आहे. सो द लाईन जॉइनिंग द सेंटर्स ऑफ टू चार्जेस इट इज कॉल्ड ॲज अ डायपोल ॲक्सिस. ओके. डायपोल ॲक्सिस म्हणजे काय म्हटलं मी द लाईन जॉइनिंग द सेंटर्स ऑफ द टू चार्जेस. तर इथं दोन चार्जेस आहेत. एक आहे प्लस क्यू दुसरा कोणता आहे मायनस क्यू. तर ते प्लस क्यू आणि मायनस क्यू हे जे लाईन आहे त्याचे जे सेंटर्स आहेत डायपोलचे द लाईन जॉइनिंग द सेंटर्स ऑफ द टू डायपोल्स इट इज कॉल्ड ॲज अ डायपोल ॲक्सिस. आणि स्ट्रेट लाईन ड्रॉन परपॅन्डिक्युलर टू द ॲक्सिस अँड पासिंग थ्रू सेंटर ओ ऑफ द इलेक्ट्रिक डायपोल इट इज कॉल्ड ॲज द इक्वेटर ऑफ द डायपोल. समजा अशी एक स्ट्रेट लाईन की ती स्ट्रेट लाईन समजा ड्रॉन परपॅन्डिक्युलर टू द ॲक्सिस त्या असणाऱ्या ॲक्सिस जो आहे ए बी त्याला जर परपॅन्डिक्युलर ड्रॉ केली आणि पासिंग थ्रू सेंटर ओ आणि जो कशामधून जाते ओ या सेंटरमधून जाते इलेक्ट्रिक डायपोलच्या इट इज कॉल्ड ॲज अ इक्वेटर ऑफ द डायपोल. त्याला आपण त्या डायपोलचा असणारा इक्वेटर असं म्हणणार आहे. सो इन ऑर्डर टू डिटरमाइन द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल लेट द ओरिजिन बी ॲट द सेंटर ऑफ द डायपोल. आता समजा जर आपल्याला इथं इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड आउट करायचं असेल डायपोलचं तर काय कन्सिडर करावं लागेल. लेट द ओरिजिन बी at the center of the dipole. Okay. So here we have to take a C. Let C be any point which is near the electric dipole at a distance r from the center of inclined at an angle theta with the axis of the dipole. And R1 and R2 are the distances of point C from charges plus Q and minus Q respectively. Okay. So therefore here a C be any point. आता या ठिकाणी आपण एक सी हा असा पॉईंट घेतला सी बी एनी पॉईंट नियर द इलेक्ट्रिक डायपोल जो इलेक्ट्रिक डायपोलच्या काय आहे जवळ आहे विच इज ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर जो स्मॉल आर इतक्या डिस्टन्स वरती आहे फ्रॉम द सेंटर ओ या सेंटरपासून आणि विच इज इन्क्लाइंड ॲट अन अँगल थीटा ज्याचं अँगल ऑफ इन्क्लिनेशन किती आहे थीटा आहे विथ द ॲक्सिस ऑफ द डायपोल. सो R1 and R2 आर द डिस्टन्सेस. R1 आणि R2 म्हणजे त्याचे असणारे डिस्टन्सेस आहेत त्या पॉईंट सीचे कुठून तर चार्जेस प्लस क्यू आणि मायनस क्यू याच्यापासूनचे. ओके. सो द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल इज द वर्क डन बाय इलेक्ट्रिक फील्ड पर युनिट चार्जेस. तर याच्यामध्ये काय काय म्हटलेलं आहे बघा. इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ड्यू टू अन इलेक्ट्रिक डायपोल. ओके. सो हिअर वी कन्सिडर इलेक्ट्रिक डायपोल. आत्तापर्यंत आपण काय शिकलेलो होतो मॅग्नेटिक डायपोल म्हणजे हे आपण बघलेलं होतं. ओके. तर इथं आपण काय म्हणतोय इलेक्ट्रिक डायपोल असं काय असेल ते आपण. ओके. सो इलेक्ट्रिक डायपोल आणि मॅग्नेटिक डायपोल. मॅग्नेटिक डायपोलमध्ये चार्ज
मॅग्नेटिक स्ट्रेंथ असते, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असतो. इलेक्ट्रिक डायपोल मध्ये आपण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जेस कन्सिडर करणार आहे. So here point at A charge is plus Q and point at B charge is minus Q. So the line joining the centers of the two charges, it is called as its dipole axis. So here AB is a electric dipole. हा AB म्हणजेच कोण आहे? इलेक्ट्रिक डायपोल आहे. ओके, ए आणि बी या ठिकाणी चार्ज आहे प्लस क्यू, तर या ठिकाणी चार्ज कोणता आहे? मायनस क्यू. तर याच्यामध्ये आपण काय केलं, these two charges means electric dipole, they are separated by a distance twice L. O सेंटर जो आहे डायपोलचा ऍक्सिसचा सेंटर जो आहे त्या O पासून A पर्यंत असणारा डिस्टन्स आपण स्मॉल एल घेतलं. अगेन या O पासून B या ठिकाणचं डिस्टन्स पण आपण काय घेतलं? स्मॉल एल घेतलं. So these electric dipoles are separated by a distance twice L from each other. Here O be a center of that electric dipole such that a straight line drawn perpendicular to the electric dipole axis and which is passing through the center of that dipole axis, then it is called as its equator. ओके, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, तर त्या ठिकाणचं असणारं इक्वेटर म्हणणार आहे डायपोलचं. अ स्ट्रेट लाईन ड्रॉन परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस अँड पासिंग थ्रू सेंटर, जो आता इथं ओ दाखवलेला आहे, इट इज कॉल्ड एज इक्वेटर ऑफ डायपोल. हिअर वी हॅव टू, इन ऑर्डर टू डिटरमाइन द इलेक्ट्रिक पोटेन्शियल, आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड आउट करायचं आहे. कुणामुळे होणार? ड्यू टू डायपोल मुळे होणार. सो लेट द ओरिजिन बी ॲट द सेंटर ऑफ द डायपोल. त्यामुळे आपण त्याचा ओरिजिन कुठं मांडणार आहे? ॲट द सेंटरला. ओके, सो देअरफॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल डायग्राममध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अन इलेक्ट्रिक डायपोल. ओके, काय काय कन्सिडर केलं बघा इथं. पहिल्यांदा आपण एक दोन पॉईंट कन्सिडर केले, ज्याला आपण पॉईंट ए आणि पॉईंट बी असं म्हणतो. ए या ठिकाणचा असणारा चार्ज कोणता आहे? प्लस क्यू आहे. बी या ठिकाणचा असणारा चार्ज मायनस क्यू आहे. आणि ए बी म्हणजेच इलेक्ट्रिक डायपोल आहेत, जे ट्वाइस एल इतक्या डिस्टन्सनं एकमेकांपासून सेपरेटेड आहेत. ओ म्हणजे त्याचा असा सेंटरचा पॉईंट आहे इलेक्ट्रिक ॲक्सिसचा, की त्याच्यामधून जर आपण एक स्ट्रेट लाईन परपेंडिक्युलर जर ड्रॉन केली, जी ओ मधून सेंटर ओ मधून पास आउट होते, त्याला आपण म्हणतो इक्वेटर ऑफ दॅट लाईन. ओके, आता इन ऑर्डर टू डिटरमाइन द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अन इलेक्ट्रिक डायपोल, हियर वी हॅव टू कन्सिडर पॉइंट सी. आता हा पॉइंट सी कसा आहे बघा. This point C, which is at a distance R1 from point A. This point C, which is at a distance R2 from point B. C चं A पासूनचं डिस्टन्स R1 आहे. C चं B पासूनचं डिस्टन्स R2 आहे. आणि ओ पासूनचं असणारं सीचं डिस्टन्स जे आहे ते आहे आर. सो आर बी द डिस्टन्स ऑफ सी फ्रॉम सेंटर ऑफ ओ. सो देअरफॉर हियर वी ड्रॉ अ टँजंट, ओके, ऑन आर सच दॅट. बघा आता इथं आपण काय केलं, आता ते आपल्याला पुस्तकामध्ये दाखवलेलं नाही, पण इथं लक्षात तुमच्या येण्यासाठी लक्ष द्या. इथून एक परपेंडिक्युलर आपण ड्रॉन केला, जो परपेंडिक्युलर ड्रॉन केला विच इज मेक्ड अँड अँगल थीटा इथं आहे. सो इथं काय होणार आहे, 90 डिग्रीचा अँगल होणार आहे.
So here we are applying sin theta. So sin theta is equal to opposite side upon hypotenuse. Okay. मग sin theta जर इथे आपण अप्लाय केला तर sin theta इज इक्वल टू काय व्हॅल्यू येणार आहे बघा. sin theta is equal to opposite side म्हणजे याला आपण जर समजा काहीतरी x म्हटलं अपॉन हायपोटेन्यूज म्हणजे कोण आहे बघा l आहे. सो x इज इक्वल टू काय होईल हा l इकडे जाईल. सो x इज इक्वल टू l sin theta. सो इथं व्हॅल्यू काय येईल l sin theta. अगेन इथं सुद्धा ऑपोजिट अँगल असणार आहे त्यामुळे इथं थीटा असणार आहे. अगेन ही l आहे. इथं sin theta जर अप्लाय केलं तर x अपॉन l. सो अगेन हे जे पॅरलल साइड्स आहेत त्या दोन्हीची व्हॅल्यू काय होईल l sin theta. ओके. आता पुढं आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा. सो देअर फोर पोटेन्शियल ॲट पॉइंट सी. आता सी या ठिकाणचं असणारं पोटेन्शियल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ड्यू टू चार्ज प्लस क्यू. तर बघा चार्ज प्लस क्यू कुठं आहे तर या ठिकाणी. हा चार्ज प्लस क्यू पासून पॉईंट सी म्हणजे प्लस क्यू ए या पॉईंटपासून सी R1 डिस्टन्स आहे. सो पोटेन्शियल ॲट सी ड्यू टू चार्ज प्लस क्यू ॲट ए इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं असणारं फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय V इज इक्वल टू क्यू अपॉन 4πε0r. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट सी ड्यू टू चार्ज कोणता चार्ज आहे बघा प्लस क्यू मुळे. सो ॲट ए इज काय होणार बघा इलेक्ट्रिक पोटेन्शियल V1 म्हणजे V इज इक्वल टू क्यू अपॉन 4πε0r. चार्ज प्लस क्यू आहे 4πε0 डिस्टन्स काय आहे R1. सो पोटेन्शियल ॲट सी ड्यू टू चार्ज प्लस क्यू ओके ॲट ए इज काय होणार ते V1 इज इक्वल टू प्लस क्यू अपॉन 4πε0 R1. सेम आपण पोटेन्शियल ॲट सी काढायचं आहे. कुणामुळे होणारं ड्यू टू चार्ज मायनस क्यूमुळे होणारं कुठे ॲट बी या ठिकाणी. सो पोटेन्शियल ॲट सी ड्यू टू चार्ज जसं आपण ए प्लस क्यूमुळे होणारं ए या ठिकाणचं काढलं तसं तर या ठिकाणी जर बघितलं तर बी या ठिकाणी असणारा चार्ज कोणता आहे हो मायनस क्यू आहे. ओके. मग आपल्याला काढायचं कुठलं पोटेन्शियल ॲट सी काढायचं आहे आणि ते डिस्टन्स किती आहे त्याच्यामधलं R2. सो देअरफॉर पोटेन्शियल ॲट सी ड्यू टू चार्ज मायनस क्यू सी या ठिकाणचंच पोटेन्शियल काढायचं आहे मात्र चार्ज किती असताना चार्ज मायनस क्यू असताना. सो देअरफॉर बघा ते काय येणार आहे. सो देअरफॉर पोटेन्शियल ॲट सी ड्यू टू चार्ज प्लस क्यू जसं आपण काढलं V1 इज प्लस क्यू अपॉन 4πε0 R1. जसं पोटेन्शियल ॲट सी ड्यू टू चार्ज मायनस क्यू पोटेन्शियल ॲट सी ड्यू टू चार्ज मायनस क्यू. सो V2 इज इक्वल टू जनरल फॉर्म्युला आपला आहे क्यू अपॉन 4πε0r. सो इथं काय होणार बघा मायनस क्यू अपॉन 4πε0 डिस्टन्स काय घेतलेलं आपण याच्यामधलं बी आणि सी मधलं R2. सो V2 इज इक्वल टू मायनस क्यू अपॉन 4πε0 R2. हे पोटेन्शियल ॲट सी ड्यू टू चार्ज मायनस क्यू ॲट बी. ओके. सो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल इज द वर्क डन पर युनिट चार्ज. तर हे असणारं जे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल आहे ते इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजेच काय तर ॲक्च्युली इट इज वर्क डन पर युनिट चार्ज आहे. ओके. डायग्रॅमनुसार आपल्याला हे लक्षात येतं. पहिल्यांदा आपण बघितलं पोटेन्शियल ॲट सी जे आलं V1 इज इक्वल टू क्यू अपॉन 4πε0 R1. त्यानंतर आपण बघितलं पोटेन्शियल ॲट सी ड्यू टू चार्ज मायनस क्यू कुठे ॲट बी या ठिकाणी ती किती येतं V2 इज इक्वल टू मायनस क्यू अपॉन 4πε0 R2. ओके. तर आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे व्हीची किंमत ही काय असते तर वर्क डन पर युनिट चार्ज म्हणजे V इज इक्वल टू W अपॉन क्यू ही त्याची काय आहे ॲक्च्युली किंमत आहे. ओके. सो देअरफॉर बघा तोच फॉर्म्युला आपण इथं लिहितो आहे. सो देअरफॉर V इज इक्वल टू बघा वर्क डन पर युनिट चार्ज
व्ही इज इक्वल काय आहे वर्क डन पर युनिट चार्ज. V means electrostatic potential is the work done जे होणारं कार्य आहे पर युनिट काय आहे ते चार्ज आहे. सो द पोटेन्शियल ॲट सी, the potential at C due to charge plus Q पाहिलं, potential at C due to charge minus Q पाहिलं. तसं potential at C due to dipole is, आता दोन्ही मिळून काय आहे तर दोन्ही मिळून बघा कुठले चार्जेस आहेत, एक प्लस क्यू आहे एक मायनस क्यू आहे, बरोबर आहे. सो पोटेन्शियल ॲट सी कशामुळे ड्यू टू डायपोल. सो डायपोलमुळे होणारं पोटेन्शियल म्हणजे व्ही सी. ओके, मग व्ही सी म्हणजेच काय तर पहिला आपला व्ही वन आणि दुसरा व्ही टू यांची दोघांची ॲडिशन म्हणजे आपल्याला काय भेटणार आहे एकूण त्याच्यामध्ये असणारं पोटेन्शियल भेटणार आहे. सो देअरफॉर टोटल पोटेन्शियल म्हणजे काय, सो ड्यू टू डायपोलमुळे होणारं व्ही सी इज इक्वल टू व्ही वन प्लस व्ही टू. सो व्ही वनची व्हॅल्यू काय आहे बघा Q अपॉन 4πε0 R1. त्यानंतर प्लस व्ही टूची व्हॅल्यू काय आहे बघा Q अपॉन 4πε0 R2. सो इथं काय होणार आहे Q अपॉन 4πε0 आणि Q अपॉन 4πε0 कॉमन येईल आहे का बघा. Q अपॉन 4πε0 इंटू ब्रॅकेट काय आहे डिनॉमिनेटरमध्ये R1 इकडे डिनॉमिनेटरमध्ये R2 म्हणजेच काय राहणार आहे 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2. ओके, सो बाय युजिंग जॉमेट्री, तर इथे आपण त्याच्यामध्ये असणाऱ्या जॉमेट्रीचा वापर करून काय काय लिहू शकतो बघा. सो डायग्रॅमकडे बघा, R1चा स्क्वेअर जर केला आता R1 हा हायपोटेन्यूज होऊ शकतो जर यल साइन थिटा जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉन केला असेल तर. मात्र त्याच्यामध्ये असणारी जी ओ हा सेंटर आहे त्याच्यापासून खाली जी लेंथ आहे ती लेंथ आपण इथून सबस्ट्रॅक्ट करतो. ओके, सो आपलं इक्वेशन कसं होणार बघा. सो R1 स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर मायनस ट्वाइस RL कॉस थिटा. ओके, सिंपल आहे R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर मायनस ट्वाइस RL कॉस थिटा. सेम R2ची किंमत इथं काढायची आहे तर R2चा स्क्वेअर जर केला जॉमेट्रीनुसार तर तो काय येतो बघा R2 स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर प्लस ट्वाइस RL कॉस थिटा. ओके, सो R1 स्क्वेअर इज इक्वल टू, आता वरच्या इक्वेशनमधून आपण R स्क्वेअरला काय केलं कॉमन घेतलं म्हणजे आतमध्ये काय राहणार बघा R स्क्वेअरला जर कॉमन घेतलं तर 1 प्लस R स्क्वेअर इंटू 1 R स्क्वेअर या ठिकाणचा प्लस आता L स्क्वेअरच्या ठिकाणी R स्क्वेअर नाही तरी पण कॉमन घेतलं म्हणजे राहणार काय L स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर मायनस 2 इंटू आता इथं बघा एकच R आहे पण आपण बाहेर घेतला R स्क्वेअर म्हणजे आतमध्ये काय राहणार L अपॉन R इंटू कॉस थिटा. कारण ह्या R स्क्वेअरनं जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर तो R स्क्वेअर आणि हा R काय होईल कॅन्सल होईल. सो देअरफॉर हे जसं आपण R1 स्क्वेअरचं लिहितो आहे तसंच कशाचं लिहायचं आहे R2 स्क्वेअरमधून पण तिथून पण R स्क्वेअर कॉमन घेतला तर आतमध्ये काय राहणार बघा 1 प्लस R स्क्वेअरनं 1ला मल्टिप्लाय करा काय येणार आहे R स्क्वेअर प्लस त्याच्यामधून R स्क्वेअर कॉमन घेतला तर L स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर प्लस याच्यामधून पण ट्वाइस RL मधून पण R स्क्वेअर कॉमन घेतला तर ट्वाइस L अपॉन R इंटू कॉस थिटा. ओके, सो फॉर अ शॉर्ट डायपोल जर काय असेल समजा शॉर्ट म्हणजे त्याचा आकार कमी असेल तर जनरली हे जे AB डिस्टन्स आहे म्हणजे जे ट्वाइस L आहे हे ट्वाइस L डिस्टन्सपेक्षा हा जो R हा जो डिस्टन्स दिलेला आहे हा डिस्टन्स कसा आहे ग्रेटर आहे. सो फॉर शॉर्ट डायपोल ट्वाइस L इज लेस दॅन R. इफ जर समजा R इज मस्ट बी ग्रेटर दॅन L असेल म्हणजे R हा Lपेक्षा खूपच मोठा असेल देन L अपॉन R म्हणजे छेद खूपच मोठा आहे अंशापेक्षा सो त्याची किंमत काय येणार आहे ओके इज स्मॉल.
सो L² अपॉन R² कॅन बी निग्लेक्टेड. त्यामध्ये आपण काय करणार आहोत, निग्लेक्टेडच करणार आहोत. सो आता इक्वेशन काय होणार बघा, R1² इज इक्वल टू R² ओके इंटू 1 ॲज इट इज. हे L² अपॉन R² निग्लेक्ट केलं, राहिलं काय फक्त मायनस ट्वाइस L कॉस थिटा अपॉन R. अगेन R2² इज इक्वल टू R² इंटू ब्रॅकेट, राहील काय बघा 1 आहे असंच, L² अपॉन R² कॅन्सल केलं म्हणजे राहिलं काय ट्वाइस L कॉस थिटा अपॉन R. ओके सो याचं स्क्वेअर रूट घेतलं, वर्गमूळ घेतलं. सो R1² स्क्वेअर रूट आहे R1 इज इक्वल टू याचं वर्गमूळ R. ओके याचं वर्गमूळ काय येणार बघा 1 मायनस ट्वाइस L अपॉन R कॉस थिटा. हे वर्गमुळात लिहिलं, वर्गमुळात म्हणजेच काय रेज टू पॉवर हाफ. ओके ठीक आहे, आणि एकदा सांगतो बघा काय काय केलेलं आहे. याच्यानुसार आपण काय म्हटलं, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल इज वर्क डन पर युनिट चार्ज. सो देअरफॉर बघा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे ज्याला आपण व्ही म्हटलं. सो व्ही इज इक्वल टू काय वर्क डन पर युनिट चार्ज. सो द पोटेन्शियल ॲट सी जे आपल्याला टोटल पोटेन्शियल आपण म्हणतो. सो पोटेन्शियल ॲट पॉइंट सी ड्यू टू डायपोल इज काय होणार बघा VC इज इक्वल टू V1 प्लस V2. V1 प्लस V2. V1 म्हणजे काय आहे Q अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट R1 प्लस V2 म्हणजे काय आहे Q अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट R2 आहे. सो त्याच्यामध्ये Q अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट कॉमन आहे, ते आपण आउटसाइड घेतलं. इनसाइड मध्ये काय राहिलं बघा, सो 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2 अकॉर्डिंग टू जॉमेट्री. आता याच्यामध्ये आपण पायथागोरस थेरम आणि आपलं असणारे 10th स्टँडर्ड मध्ये असणारे जे प्रमेय आहेत ते प्रमेय आपण इथे यूज करणार आहे. सो बाय जॉमेट्री R1² काय ना बघा R1² इज इक्वल टू R² प्लस L² मायनस ट्वाइस RL कॉस थिटा. सिमिलरली आपण काय करणार आहे R2² घेणार. सो R2² इज इक्वल टू काय सांगा R² प्लस L². आता ह्याच्यामध्ये काय होणार तो प्लस ट्वाइस RL कॉस थिटा. R1² ची किंमत दिली, R2² ची किंमत दिली, बरोबर आहे. सो देअरफॉर आता आपल्याला इथं काय करता येतं. सो देअरफॉर R1² लिहिलेली आहे बघा R² प्लस L² मायनस ट्वाइस RL कॉस थिटा. हे जॉमेट्रीनुसार लिहिलं आपण. सेम R2 ची पण किंमत दिली, R2² इज इक्वल टू ते काय येणार बघा R² प्लस L² प्लस ट्वाइस RL कॉस थिटा. सो देअरफॉर R1² इज इक्वल टू R1² इज इक्वल टू बघा आता काय येणार आहे, कॉमन घेतला आपण. सो R1² इज इक्वल टू इथून R² कॉमन घेतला, R² इंटू 1 R² प्लस याच्यामधून R² कॉमन घेतला, इथं नाही कॉमन द्यायचा छेदामध्ये द्यायचा, इथं R² इंटू R² कॅन्सल राहिलं बघा फक्त L² मायनस ट्वाइस L कॉस थिटा ॲज इट इज. इथं R² नाही तरी पण आपण कॉमन घेतला. याचा अर्थ काय, याचा अर्थ बघा ह्या R² ला इथं मल्टिप्लाय करा, ह्यातला एक R² R कॅन्सल होईल, फक्त इथं वरती एकच R राहील ॲज इट इज. ओके सो कॉमन टर्म घेतल्यानंतर कशी ती टर्म बनते बघा. सो R1² इज इक्वल टू R² इंटू ब्रॅकेट 1 प्लस L² अपॉन R² मायनस ट्वाइस L अपॉन R कॉस थिटा. ओके अगेन या ठिकाणी असणारं जे R2² आहे. ओके सो R2² इज इक्वल टू याच्यामधून पण आपण काय करू R² कॉमन घेऊ. सो R2² इज इक्वल टू R² कॉमन घेतलं, R² इंटू ब्रॅकेट इथं बघा काय येणार आहे ते 1 प्लस R² ला R² कॅन्सल होतं म्हणजे राहील काय फक्त L² प्लस R² आणि हा R कॅन्सल होईल, फक्त एकच R इथं राहील म्हणजे ट्वाइस RL कॉस थिटा. ओके पहिल्यांदा आपण काय घेतलं, द पोटेन्शियल ॲट पॉइंट सी ड्यू टू होल डायपोलमुळे होणारं म्हणजे VC इज इक्वल टू काय होईल ते V1 प्लस V2 होईल, म्हणजे टोटल व्होल्टेजची ॲडिशन होणार. सो V1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय आहे बघा Q अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट
R1. त्यानंतर V2ची व्हॅल्यू पण आपल्याला माहिती आहे काय बघा, Q/4πε0 R2 हे -Q आहे. तर इथं काय केलं, दोन्ही कॉमन घेतले, Q/4πε0 इंटू ब्रॅकेट इथं 1/R1 -1/R2. ओके. आता त्यानंतर आपण काय म्हटलं तर जॉमेट्रीनुसार, दिलेल्या डायग्रामच्या जॉमेट्रीनुसार R1² म्हणजेच काय R² + L². आता ही जी साईड आहे ती आपण सबस्ट्रॅक्ट केली म्हणजे काय येईल, -2 cos θ. सिमिलरली R2² काय येणार सांगा, R2² = R² जे अखंड आहे R² ती इथंपर्यंत जा, इथून खालची नाही त्याच्यामध्ये, बरोबर आहे का. तरी पण आपण ती पकडली. इथं जेवढी आहे ओके R O या पॉईंटपासून तेवढाच तो इकडं पण आहे. हां, सो त्यामुळं आपण तो काय करतोय, कमी करतोय आणि वाढवतोय. लक्षात आलं. सो देअरफॉर R2² R2² म्हणजे R² जो अखंड आहे, त्यानंतर काय आडवी आहे ते L², आणखी त्याच्यामध्ये हा एक्स्ट्रा पॉईंट म्हणजेच काय येईल बघा, +2 cos θ. सो R1² ॲज इट इज, R² कॉमन घेतलं तर काय राहील, 1 + L² R² -2 cos θ. R2² R² कॉमन घेतलं तर काय येईल बघा, 1 + L² R² +2 L cos θ. ओके, ठीक आहे. सो फॉर अ शॉर्ट डायपोल, जर समजा डायपोल जर शॉर्ट असेल तर आपण काय घेणार आहे, सो ट्वाइस L पेक्षा हा R जो काय असेल तो काय असेल, मोठा असेल. ओके, R इज ग्रेटर दॅन L. समजा R हा L पेक्षा खूपच मोठा असेल म्हणजे हा R इथल्या L पेक्षा खूपच मोठा असेल, सो L/R इज स्मॉल. सो याचा येणारा जो रेशो आहे म्हणजे लेंथ अपॉन इट्स त्याच्या असणारं सीचं डिस्टन्स आहे, हे दोघांचा रेशो खूप स्मॉल येणार. सो याचा जर आपण स्क्वेअर केला काय, L², याचा स्क्वेअर R², याचा अर्थ त्याच्यामध्ये असणारा डिनॉमिनेटर म्हणजे छेदाची व्हॅल्यू जास्तच होणार आहे. सो अंशाची व्हॅल्यू कमी आणि छेदाची व्हॅल्यू जास्त म्हणजे काय होईल, त्याची किंमत खूपच कमी येणार. सो इट कॅन बी निग्लेक्टेड. मग आता इक्वेशन कसं होईल बघा. सो देअरफॉर हे इथं R1² = R² इंटू ब्रॅकेट 1 आता ही टर्म आपण निग्लेक्ट केली म्हणजे काय, -2 L/R cos θ. सिमिलरली बघा, R2² = R² इंटू 1 ॲज इट इज, हे L² काय होणार आहे, निग्लेक्ट होणार. सो राहणार काय बघा, +2 cos θ/R. ओके, तर ह्या आपल्या काय येणार आहेत, टर्म्स येणार आहेत R1² आणि R2²च्या. तर नेक्स्ट आपण पुढं काय करतोय, टेकिंग स्क्वेअर रूट्स म्हणजे काय, त्याचं वर्गमूळ घेतो. सो टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. R1² असणारं जे वर्गमूळ आहे ते काय, R1 या R²चं R इंटू ब्रॅकेट. आता बघा याचं वर्गमूळ म्हणजे ते मी वर्गमूळात लिहू शकतो, 1 - 2L cos θ/R 1 - 2L cos θ/R हे वर्गमूळामध्ये म्हणजे अंडर रूटमध्ये. अंडर रूट म्हणजे कसं, रेस्ट टू पॉवर हाफ. अंडर रूट म्हणजेच काय म्हणतो त्याला आपण, रेस्ट टू पॉवर हाफ असं म्हणतो. ओके, सो ही झाली R1ची किंमत. सिमिलरली आपण काय करू शकतो बघा, R2ची किंमत लिहू शकतो. ओके, बघा R2ची किंमत काय येते. सिमिलरली R2 = जसं आपण काय लिहिलं, R1 लिहिलं, R1 = R इंटू ब्रॅकेट 1 - 2L R. फक्त L² आपण R² काय करायचं, कट करायचं. सिमिलरली बघा काय होणार आहे. सो देअरफॉर R2 = R म्हणजे जसं R2 आहे बघा. ओके, R2 काय होणार बघा, याचं वर्गमूळ काय होणार आहे,
R2 आर स्क्वेअरचं आर, त्यानंतर 1 आहे असाच, एल स्क्वेअर आपण आर स्क्वेअर निग्लेक्ट केलं, राहिलं काय फक्त 1 मायनस ट्वायस एल कॉस थीटा अपॉन आर, 1 मायनस ट्वायस एल कॉस थीटा अपॉन आर रेस टू. आता याच्यामध्ये जर बघितलं तर ते काय येणार आहे, रेस टू हाफ. ते काय येईल, रेस टू हाफ. ओके. आता याच्यानंतर आपण याचा इनवर्स घेणार का, तर आपल्याला व्हॅल्यू कशी पाहिजे, व्ही सी इज इक्वल टू व्ही वन प्लस व्ही टू इंटू क्यू अपॉन 4/5 आर वन व्हॅल्यू आपण काढली इथं, पण आपल्याला पाहिजे काय 1 अपॉन आर वन. आर टूची किंमत पण काढली, पण आपल्याला काय पाहिजे 1 अपॉन आर टू. सो 1 अपॉन आर वन आणि 1 अपॉन आर टूच्या इथं व्हॅल्यूज आपण घेणार, म्हणजे त्याचा रेसिप्रोकल घेणार, त्याचा इनवर्स घेणार. ओके.